नमस्कार, मी दीक्षा कतल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आज आपली सीट मॅट्रिक्स आलेली आहे. तर आज आपण सीट मॅट्रिक्स बघूया. सीट मॅट्रिक्सला मागल्या सीट मॅट्रिक्स बघितले असाल तर तुम्हाला माहिती असेल किती कॉलेज होते सीट मॅट्रिक्सला. 247 ते फर्स्ट राऊंडचा होता. आणि इथे बघा सेकंड सीट मॅट्रिक्स आलेली आहे. करंट सेकंड राऊंड बघा इथं वर लिहिलेलं आहे सेकंड राऊंड म्हणून. आणि सीट मॅट्रिक्स आलेली म्हणून प्रोव्हिजनल सगळं आलेलं आहे डाटा. आणि तुम्ही बघाल तर सगळे कॉलेज बघा किती ॲड झालेत. 262 कॉलेज ॲड झालेत. आणि एक गव्हर्मेंट कॉलेजसुद्धा ॲड झालेली आहे 17 नंबरला बघाल तर सिंधुदुर्ग. आता आपण बघूया सीट मॅट्रिक्स सगळी. सीट मॅट्रिक्समध्ये बघा फर्स्ट कॉलेज कुठलं आहे? मुंबईचं गव्हर्मेंट कॉलेज. आता तर बघूया याची इनटेक कॅपॅसिटी किती आहे. 50 मधून किती फील झालेत. सगळे SC ST विजे N1 N2 N3 सगळे फील झालेत. OBCला फक्त जनरल 4 आहेत आणि वुमनच्या 2 आहेत. मग SBC EWS ओपन आणि टोटल उरलेस तर 15 बाकी आहेत. आणि इकडे बघितलं अदर रिझर्वेशन मधले तर इकडे बघितलं तर 16 असे. आता बघा तर इकडे सेकंड कॉलेज कोणती आहे? कॉलेज ऑफ नर्सिंग BJ मेडिकल कॉलेज पुणे. तिचं उरलेले किती आहेत सीट? 18. मग थर्ड कॉलेज नागपूरचे रिमेनिंग किती आहेत? 11. आणि मग नंतर फोर्थ कॉलेज बघा गव्हर्मेंट कॉलेज आहे गोंदियाचं. तिचं किती कॉलेज उरलेत म्हणजे सीट किती उरलेत? 26. आणि फिफ्थ संभाजीनगरचं किती राहिलेत? 8. कॉलेज ऑफ नर्सिंग GMC अँड हॉस्पिटल नांदेड. तिचं इंटेक कॅपॅसिटी 50 आणि त्याचे 15 कॉलेज म्हणजे सीट्स उरलेत. असेच किती? 17 कॉलेज आहेत गव्हर्मेंटची 17वी कॉलेज कोणती? सिंधुदुर्ग गव्हर्मेंट कॉलेज ऑफ नर्सिंग सिंधुदुर्ग. तिची इंटेक कॅपॅसिटी 40 आहे. आता ते नवीन ॲड झालेली आहेत त्यामुळे एकही सीट फिल नाही झालेत. तर तुम्ही जे जवळ आहेत सिंधुदुर्गचे किंवा सिंधुदुर्गचे प्रॉपरचे आहेत ते त्यांना तुम्ही बघू शकता की तुम्ही कशी कॉलेज आहे. कॉलेज तर छानच असेल म्हणा, गव्हर्मेंट कॉलेज आहे. आता तर तुम्हाला जमत असेल जवळपासचे लोक आहेत ते जाऊन या, कॉलेज बघून या आणि होत असेल तर ॲडमिशन करा. तर मागच्या म्हणजे फर्स्ट राऊंडचे जे कॉलेजेस होते 247, आता हे सगळे ॲड झाले आहेत. तर माझ्या हिशोबाने मी ॲनालिसिस केलं त्या हिशोबाने तर बघा 13 कॉलेज ॲड झालेत. कोणते 13 कॉलेज आहेत ते बघून घ्या. आणि मी तर सांगतेच म्हणा माझ्या हिशोबाने कोणते कॉलेज आहेत, तरी तुम्ही एकदा रिचेक करा. तुम्हाला वाटलं की कोणते तरी कॉलेज ॲड झालंय काय, कोणतं झालं नाही ते सगळं चेक करा. बाकी जे मागल्या वर्षी बघा जे कॉलेज होते फर्स्ट राऊंडला नाही आले होते आणि या वर्षी आलेत सगळे, ते ओल्डेज कॉलेज आहेत. तर तुम्ही ते प्रिफर करू शकता ॲडमिशनसाठी. बाकी तुमची इच्छा, कारण तुम्हाला दूर झालंय की जवळ झालंय ते बघून घ्या. म्हणजे लांब झाले की जवळ झाले ते बघून घ्या कुठं जायचंय. बाकी तुम्ही ते जे ॲड झालेले कॉलेज आहेत तेही चांगले आहेत कॉलेज, तुम्ही प्रिफर करू शकता ॲडमिशनसाठी. तर आपण बघूया आधी जे होते कॉलेज त्यांचे बघा, त्यांची किती आहे उरलेले शीट्स ते बघून घ्या. मी तर गव्हर्मेंटचे सांगलेच म्हणा काहीतरी ऑप्शनला, म्हणजे एक्झाम्पलमध्ये. तरी तुम्ही एकदा बघून घ्या तुमच्या जवळपास असेल किंवा किती लांब आहे त्या हिशोबाने. आणि उरलेस तर मग सेमी गव्हर्मेंट म्हणजे हे INC अप्रूव्ह जे
ॲड झाले आणि जे ऑलरेडी आहेत फर्स्ट राऊंड पासून ते कॉलेज बघा. जसं मुंबईचं हॉस्पिटल आहे, बॉम्बे हॉस्पिटल, ते त्यांची इनटेक कॅपॅसिटी तर तुम्हाला माहितीच असेल, ऑलरेडी तुम्ही एकदा फील केलेले आहे. तर बघा त्याचे उरलेले सीट फक्त 10 आहेत. मग सेकंड म्हणजे मुंबईच्या तेरणा कॉलेज आहे. त्याचे फक्त सीट्स 40 अवेलेबल, म्हणजे 40 100 मधून. तर विचार करू शकता किती फील झालेत. आणि थर्ड आहे मुंबईचंच आहे, त्याची 30 आहे, ख्रिश्चनचे आहे ते. आता फक्त सीट्स अवेलेबल 9 आहेत. तर हे सगळे बघा, इतके कॉलेज म्हणजे सगळेच बघून घ्या तुम्ही एकदा, जे तुमच्या जवळ आहेत ते बघा. आणि तुम्हाला मी सांगते काही कॉलेज जे की ॲड झाल्यात ते सर्च करून बघू आपण कोणते कोणते ॲड झालेत म्हणून. आपण चॉईस कोड नुसार बघू कोणते कॉलेज ॲड झाले. हे बघा, डॉक्टर जे जे कोल्हापूरचं कॉलेज आहे 48 नंबरला. त्याची इनटेक कॅपॅसिटी 40 आहे. आणि आता बघा, सगळं हे बघितलं की इकडे माहिती कळतं 40 जसेचे तसे रिमेनिंग आहेत, म्हणजे हे कॉलेज ॲड झालेली आहे. त्यानंतर बघू आपण 9173 चॉईस कोड आहे. तिलक हे पुणेचं कॉलेज आहे, याची इनटेक कॅपॅसिटी 50 आहे. बघा, इनटेक कॅपॅसिटी 50 आहे. तुम्ही जे आता नवीन स्टुडंट ज्यांचे चॉईस नॉट अवेलेबल, तुम्ही हे जवळ असलेले हे कॉलेज तुम्ही प्रिफर करू शकता, कारण हे ओल्ड कॉलेज आहेत आणि चांगले कॉलेज आहेत. आता थर्ड कॉलेज बघू आपण कुठलं आहे ॲड झालेला. नाशिक साई केअर म्हणून, इनटेक कॅपॅसिटी 40. बघा, हे सगळं आहे कॉलेजचं. मग फोर्थ कॉलेज बघू आपण, जळगावचं आहे. जळगावचं कोणतं कॉलेज आहे? श्री गुलाबराव, इनटेक कॅपॅसिटी 60. आता जे जळगावचे आहेत ते जाऊ शकता, कुठे आहे कॉलेज बघू शकता, काय आहे चेक करू शकता. तुम्हाला जमत असेल तर ॲडमिशन घ्या. मग समर्थ नर्सिंग कॉलेज ऑफ अकोला, हे काय कॉलेज, जिची कॅपॅसिटी किती आहे? 30 इनटेक कॅपॅसिटी. मग आपण बघू त्याच्यानंतरची कॉलेज, हे कुठल्या? चंद्रपूरचं आहे. चंद्रपूरची कॉलेज आहे ही 50 आहे. आता जे स्टुडंट चंद्रपूर गडचिरोलीकडले आहेत, ज्यांना जवळ पडतंय ते करू शकता. गडचिरोली आहे तुमचं, गोंदिया आहे, नागपूर आहे. आता नागपूरला तर कॉलेज अवेलेबल्स आहेत म्हणा, पण तुम्ही बघू शकता कधी तिथे नाही लागलंय तर तुम्ही चंद्रपूर जाऊ शकता, जवळ येईल तुम्हाला तिकडे. आता तुमच्या हिशोबाने बघा. आता नेक्स्ट कॉलेज बघू आपण, हे कुठलं आहे? यवतमाळचं आहे हे कॉलेज. यवतमाळची कॉलेज आहे ही MW कॉलेज ऑफ नर्सिंग यवतमाळ. इनटेक कॅपॅसिटी 40 आहे हिची. इनटेक कॅपॅसिटी 40 असल्यामुळे भरपूर स्टुडंट येऊ शकता इथं ॲडमिशनला. त्याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट कॉलेज, हे कुठलं कॉलेज आहे? संभाजीनगरचं कॉलेज आहे, औरंगाबाद. इनटेक कॅपॅसिटी 40. मी फक्त आता इनटेक कॅपॅसिटी सांगत आहे सगळ्या स्टुडंटचे, म्हणजे नवीन कॉलेज आले त्यामुळे इनटेक कॅपॅसिटी पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज नाही सांगत आहे, कारण तुम्ही इनटेक कॅपॅसिटी आहे तर तुमची कॅटेगरीचे सीटेस तर असतीलच, त्यामुळे तुम्ही बघून घ्याल त्या हिशोबाने. मी फक्त कॉलेज आणि इनटेक कॅपॅसिटी सांगत आहे सगळ्यांना. हे आता नेक्स्ट कॉलेज कुठली? परभणीची. बघा, परभणीची ही कॉलेज, इनटेक कॅपॅसिटी 40 आहे हिची. आता नेक्स्ट कॉलेज बघू आपण,
हिंगोली, माऊली नर्सिंग कॉलेज हिंगोली. हिची इंटेक कॅपॅसिटी 60. नेक्स्ट कॉलेज आपली, हे सुद्धा संभाजीनगरची आहे कॉलेज. श्री साई नर्सिंग कॉलेज संभाजीनगर. आपण बघितलं होतं संभाजीनगरची, पण ती दुसरी होती आधी, श्री साई नव्हती. हिची बघा, हिची सरळ 100 कॅपॅसिटी आहे. किती स्टुडंट येतील मग मग बघा, ST OBC सगळ्यांची सीट अवेलेबल आहे. एकही फील सुद्धा झाले नाही, कारण नवीन ऍड झालेली आहे. आता नेक्स्ट कॉलेज बघू आपण. हे सुद्धा नाशिकची कॉलेज आहे. ऑलरेडी एक आपण अजून बघितले होते नाशिकची कॉलेज. आता हे सेकंड अजून. हिची सुद्धा 50 इंटेक कॅपॅसिटी आहे. आता आपण बघितलो किती कॉलेज आहेत आणि त्यांची इंटेक कॅपॅसिटी. टोटल कॉलेज बघून घ्या, तरी पण सॅटिस्फॅक्शन तुम्हाला वाटले असेल की मॅम काही पण सांगितले तरी बघून घ्या. 262 कॉलेज आहे आणि आपण मागल्या असे मेरिट लिस्टला बघितले होते 247 कॉलेज होते. सरळ 13 कॉलेज ॲड झालेले आहेत. तर 13 कॉलेज जे जवळचे स्टुडंट आहेत त्यांनी प्रिफर करू शकता 13 कॉलेज. आणि जे सिंधुदुर्गच्या जवळ आहेत, आधीच सांगितले मी, सिंधुदुर्गवाले स्टुडंट किंवा सिंधुदुर्गच्या जवळचे स्टुडंट तुम्ही ते प्रिफर करू शकता गव्हर्मेंट कॉलेज. आणि जे 13 कॉलेज आहेत हे जे की सेमी गव्हर्मेंट आहेत, ज्यांचे जवळ आहेत ते प्रिफर करा. जे चॉईस नॉट अवेलेबल आले स्टुडंट आहेत त्यांनी प्रिफर करा हे कॉलेज जे जवळ आहेत ते. आणि तुम्हाला हेल्प होईल त्या कॉलेजनं, कारण सीट आता नवीन आले आहेत कॉलेज. आता ओल्ड कॉलेज आहेत तर चांगलेच कॉलेज असतील आणि तुम्हाला हेल्पफुलही करतील. त्यामुळे तुम्ही बघून घ्या कोणते कॉलेज आहेत, तुम्हाला कोणते प्रिफर होते आणि कोणती जवळ होते ते बघा आणि चॉईस फिलिंग करा आपल्या हिशोबाने. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला टाका. कमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कमेंट करू शकता, आम्ही तुम्हाला रिप्लाय करू. धन्यवाद.